स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा सत्या बोले मुखे सत्या बोले मुखे दुखवे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा ढल आत्मरूप गणेशू केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय जय गोपीचित्त चोर प्रभू जय जय माखन चोर महायोग पीते तटे भीमरथ्यम वरं पुंडरीकाय दातु मुनिं
समाग्रस्ततिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् विश्वसत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः। कैवल्याचा मूर्तिमंत पुतळा ज्ञानियांचा राजा। कैवल्याचा मूर्तिमंत पुतळा ज्ञानियांचा राजा, भक्तीचा पाया वैराग्याचा कळस, महामोक्षाचा सांगती, अवघ्या जगाची आई माऊली ज्ञानाई, समाधीचे राजे, वारकऱ्याचे मायबाप, असे ते संत सम्राट, महावैष्णवता, मानवता, उदारता आणि लीनता यांनी सर्वगुण संपन्न असणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या जीवनामध्ये भक्तीचा अंकुर फुटला आणि परमार्थाने प्रवेश केला। असे त्या संतश्रेष्ठ माऊलींच्या चरणी मी कीर्तनरूपी पुष्प अनन्य भावे परमादराने आणि कृतज्ञतेने समर्पित करते। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णौ रघुवीर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार चले आओ जी पवन कुमार
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। कीर्तन सेवेला सुरुवात करणे अगोदर मायबाप तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप आभार। सर्वांच्या चरणावरती दंडवत प्रणाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु देहू निवासी असणारे पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग आज मी तुमच्या समोर घेतलेला आहे। आणि बघा हॅलो, परंतु सेवेला सुरुवात करणे अगोदर वक्त्याचं कर्तव्य आहे की अल्पसा परिहार देणं। मग आजचा परिहार द्यायचा झाला म्हणजे मायबाप अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 वर्ष 3 आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 जागृत हनुमान मंदिर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चालू असलेला हा अगदी पंचक्रोशीतले सर्व भाविक मंडळी आणि ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालवणारे आमच्या वैशालीताई देशमुख खूप गोड असं त्यांच्या मुखातून अमृताचे बोल तुम्ही सकाळी ज्ञानेश्वरी ऐकता असे असणारे आमच्या ताईसाहेब कृपाताईंनी समोर येऊन बसावं। ताईंचे मनापासून खूप खूप आभार। खरं तर एका स्त्रीसाठी व्यासपीठ चालायचं म्हटल्यावर मायबाप कौतुकास्पद गोष्ट आहे। आणि या ठिकाणी आमचे भागवताचार्य त्यांचं नाव कसं घ्यावं माऊली मुखाने, परंतु नाव नाही घेतलं तर तुम्हाला तरी कसं माहिती होईल। बघा ख्यातनाम कीर्तनकार ख्यातनाम भागवताचार्य असे असणारे आमचे 7 दिवस झाले किंवा आज 3रा दिवस आपल्या कार्य कशाचा आहे, आज कीर्तनाचा आपला 3रा दिवस आणि आज कथेचाही 3रा दिवस। 3 दिवस झाले तुम्ही त्यांच्या मुखातून अमृत श्रवण करत आहात म्हणजे श्रीमद भागवत श्रवण करत आहात। असे असणारे आमचे आदरणीय शिवाजी पाटील लिपाणे आदरणीय महाराज यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम। आणि या ठिकाणी गोड अशी सात्संगत करणारे आमचे मृदंगाचार्य हरिभक्त पारायण ख्यातनाम कीर्तनकार आणि भागवताचार्य असे असणारे आमचे रामेश्वर महाराज यांना कोटी कोटी वंदन करते आणि यांच्या चरणावरती दंडवत प्रणाम। आणि या ठिकाणी आमचे जी टॉकीज फेम बघा आमच्या महाराजांना कधीही बोलवलं तर ते हजर राहतात असे असणारे आमचे दीपक महाराज राजगुरू जी टॉकीज फेम आहेत। त्यांना लेडीजचा पण आवाज काढता येतो बरं का, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम। आमची माऊली आगळे आगळे महाराज यांचा आवाज खूप गोड आहे। बघा माऊलींची गोशाळा आहे आणि हे काम करून ते गोशाळेचंही देखभाल करत असतात म्हणून माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। आमची माऊली सुभाष महाराज माझं पहिल्यांदाच महाराजांशी समोरासमोर भेट झाली, दंडवत प्रणाम। आमचे छोटे वारकरी ओम महाराज बघा त्यांच्या नावातच ओम आहे असे असणारे आमचे ओम महाराज दंडवत प्रणाम। माऊली मारुती महाराज आपली भेट झाली ना कुठेतरी, हां मारुती महाराज तुमच्या चरणावरती दंडवत प्रणाम। आमचे मोरे माऊली स्वतःच्या कष्टाने सप्ताह चालवणारे आणि कुणालाही 1 रुपया न मागता स्वबळावर काम करणारे म्हणजेच भगवंतासाठी 7 दिवस फक्त भगवंतासाठी त्यांनी ठरवलेले आहे जीवनामध्ये। ते म्हणाले ताई काही झाले तरी चालेल मी सप्ताहाला खंडन पडून देणार नाही असे असणारे आमचे माऊली मोरे माऊली एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। आणि मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघाद निवराया अशी माझी सखी शिवकन्या ताई कधी पण माझ्या कीर्तनामध्ये फक्त विना घ्यायचंच वेळ असतं आमच्या माऊलीला, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा।
आणि आमच्या मामी बघा, आज महाराज उभे राहिल्या म्हणून मामी पण उभ्या राहिल्या. मी म्हणून राहिले महाराज कुठे गेले काय माहिती, बघते तर महाराजांनी प्रमाण द्यायला सुरुवात केली. बघा, अशा 24 तास माझ्यासोबत असतात, त्यांच्याही मनापासून खूप खूप आभार. आमच्या ताईसाहेब मोहिनी ताई यांच्याही मनापासून खूप खूप आभार. आणि सूरज, गोड अशी साऊंड सिस्टीम तुझी आहे, तुझंही कौतिक करावं तितकं कमीच आहे बाळा. आमच्या सूरजच्याही मनापासून खूप खूप आभार. आणि या ठिकाणी यूट्यूब चॅनलचे आमचे राजेश माऊली, त्यांच्याही मनापासून खूप खूप आभार. कारण की माऊली ज्या ठिकाणी माझं कीर्तन असतं त्या ठिकाणी माऊली हजर राहतात. बघा, या ठिकाणी आज अजून माझे बरेच काही नातेवाईक आलेले आहेत. आमचे अनिल दादा असतील, दादा तुमच्या चरणावरती दंडवत प्रणाम. आमचे भागवत महाराज बोडके माझे भाऊजी, त्यांच्याही चरणावरती दंडवत प्रणाम. आमचे चव्हाण भाऊजी असेल त्यांच्याही चरणावरती दंडवत प्रणाम. आणि आमचे महाराज पण या ठिकाणी आलेले आहेत, सुनील महाराज, यांच्याही मनापासून खूप खूप आभार. तुम्ही म्हणाल नवऱ्याचं नाव बाई तोंडाने घेती. बघा, अजून आमच्या चव्हाण ताई, सगळ्यात मोठ्या ताई आहेत त्या माझ्या ताईंचे मनापासून खूप खूप आभार. आमच्या ताईंचे ननंदबाई असेल त्यांच्याही मनापासून खूप खूप आभार. आणि आमची मोठी ताई, माझ्यावरती आईसारखं नितांत प्रेम करणारी कविता ताई बोडके, हिचेही मनापासून खूप खूप आभार. आणि आमच्या निर्मला ताईंचेही खूप खूप मनापासून आभार. आणि ज्यांनी मला आईसारखं प्रेम दिलं त्या असणाऱ्या आमच्या लताताई पठाडे, माझ्या सासूबाई, त्यांच्या चरणावरती दंडवत प्रणाम. आणि तुम्ही अशा गोड सर्व माता माऊल्या, सगळ्यांच्या चरणावरती दंडवत प्रणाम. आणि सगळ्यांचे मनापासून आभार. आमची माऊली असेल, माऊलींच्या चरणावरती दंडवत प्रणाम. आमचे राजू दादा असेल, राजू दादांच्या चरणावरती दंडवत प्रणाम. आणि पदरावाल्या बिना पदरावाल्या, माळीवाल्या बिना माळीवाल्या, अगदी सगळ्यांचेच मनापासून खूप खूप आभार. विठ्ठल. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हिची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुखे, हिची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला म्हणतात, स्वामी काज नेमके आहे तरी काय? आपल्या स्वामीची भक्ती कशी करायची, किंवा आपल्या गुरुची भक्ती कशी करायची, आणि एका पुत्रानं आपल्या पित्याची भक्ती कशी करायची, किंवा एका पत्नीनं आपल्या पतीची भक्ती कशी करायची, किंवा पतीची सेवा कशी करायची. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला म्हणतात, मायबाप, तुम्ही जरा आपल्या स्वामीची भक्ती एकनिष्ठपणे केली, तुम्ही आपल्या गुरुची भक्ती अगदी एकनिष्ठपणे शिष्य म्हणून केली, आणि आपल्या आईवडिलांची सेवा एक चांगला पुत्र म्हणून केली, आणि एका पत्नीनं एका पतीची सेवा एक पतिव्रता म्हणून जरा केली, तर तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही. मग हेची विष्णूची महापूजा, हीच तर खरी विष्णूची महापूजा होय. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुखे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की बाबांनो, जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने काय करायचंय, मुखाने सत्य बोलायचंय. कितीही संकट आलं जीवनामध्ये तरीही मुखाने सत्य बोलणं सोडायचं नाही. किंवा एखाद्याचं दुखतंय, आपण त्याला दवाखान्यात घेऊन गेलो, ठीक आहे, आपण त्याचं दुःख वाटून नाही घेऊ शकत, परंतु त्याच्यासोबत गेलो, मग हेच तर खरी विष्णूची महापूजा होय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जरा तुम्ही सत्य बोललात, कशाने, मुखाने, कुणाच्या दुखण्यामध्ये जरा तुम्ही कामी आलात, मग हीच तर खरी विष्णूची महापूजा होय. मग निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चयाचे बळ, निश्चय जरा केला की मी हे काम
करणारच, तर आपण ते काम करतोच मायबाप. मग जर आपण जोखमीनं काम केलं, इमानदारीनं काम केलं, सत्य बोलून काम केलं, तेही आई वडिलाची सेवा करून जरी कार्य केलं, तर मग त्याला फळं आल्याशिवाय राहतील का नाही? मला सांगा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही निश्चयाचे बळ, निश्चय करा. निश्चय केला की काय होतं? ज्याने त्या गोष्टी साध्य होत असतात. मग निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही रुजा. हा झाला सरळ सरळ माझ्या बुद्धीनुसार अभंगाचा भावार्थ. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवा पती, हिची विष्णूची महापूजा, अनुभव नाही रुजा. आपल्या स्वामीचं काम आपण कसं करावं? कुणी केलं मग आपल्या स्वामीचं काम? हनुमंतरायानं श्रीरामचंद्र प्रभूंचं काम किती जोखमीनं केलंय? अजन्म ब्रह्मचारी राहून केलं. मग आपण करतो का तसं? नाही करत. आपण कोणतेही कार्य करत असताना आपल्या मनामध्ये फक्त फळाचीच आशा असते मायबाप. परंतु त्या ठिकाणी हनुमंतरायांनी अगदी कोणतेही फळ किंवा काही आपल्याला पत्रात पडो किंवा नाही पडो, पण अगदी शेवटपर्यंत आपल्या प्रभूच्या कार्यासाठी त्यांनी काय केलं? आपला देह झिजवला. मग असे असणारे जरा अशी भक्ती जर आपल्याला करायची झाली ना मायबाप, बघा, तुम्ही म्हणाल आम्ही पण सेवा करतो, परंतु आपल्या सेवेमध्ये आणि भक्ताच्या सेवेमध्ये, एक भक्त म्हणजे कोण? आपणच आहोत. परंतु आपण चांगली भक्ती करतो हे खरं आहे, हे आपल्याला वाटतं. पण देखावी भक्ती ही कुणाला दिसते? कुणाला दिसते? जो गारानं करतो त्याला. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, तुम्ही काय करता? एक मोठी थाळी भरून मंदिरामध्ये घेऊन जाता देवासाठी. त्या थाळीमध्ये काय काय असतं? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयच्छती. काय असतं? बेलपत्र असतं, पाणी असतं, भस्म असतं, सगळे काही तुमचं काय ते तुमच्या जीवाला आवडतं देवाला अर्पण करण्यासाठी ते तुम्ही घेऊन जात असता. बरं, माझ्या भगवंताला हे सगळं लागत नाही. फक्त काय लागतं? मनाचा भाव लागतो. प्रेमाचा भुकेला मायबाप, माझे भगवंत भक्त काय आहेत? प्रेमाचे भुकेले आहेत, एक भक्तीचे भुकेले आहेत. परंतु भक्ती करायची म्हणली तर आम्हाला वेळ भेटतो का? नाही भेटत. मग तीच भक्ती हनुमंतरायाने केली. अगदी ब्रह्मचारी राहून एकनिष्ठपणे आपलं जीवन चंदनाप्रमाणे घासवलं. आणि तेवढंच नव्हे मायबाप, ज्या वेळेस भर सभेमध्ये बिभीषणानं हनुमंतरायावरती प्रश्न उठवला, ए हनुमान, काय तुझ्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र भगवान आहेत? माझे हनुमंतराय म्हणाले, बिभीषणा, अरे फक्त माझे प्रभू रामचंद्र नाही, पण माझे सीता माता सुद्धा आहेत.
प्रमाण दिलं आमच्या दीपक महाराजांनी. सोपं नाही हे. आताडे अगदी गोळा करून ओरडावं लागतं, पण आताडे त्यांचीच गोळा करून ओरडता येतं ज्यांच्या पोटात आतडे गेलेली नसतात. काय ज्याला कळालं त्यालाच कळालं. ते गोड प्रमाण दिलं महाराजांनी. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, मेरे राम जानकी बैठे मेरे सीने में. एवढं म्हणून हनुमंतराय थांबत नाही मायबाप. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, मुझको तो राम नाम का रस चाहिए. सुख मिले ऐसे सच्चा आनंद है जिंदगी जीने में, मेरे राम जानकी बैठे मेरे सीने. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, सिर्फ राम नाम का रस चाहिए. हा काय सांगावं मायबाप. अशी हनुमंतरायांनी भक्ती केली आपल्या स्वामीची. तेवढंच नव्हे, माझ्या शबरी मातेनं सुद्धा भक्ती केली. कुणाची? श्री रामचंद्र प्रभूंची. परंतु आपल्या गुरुवरती आपल्या गुरूंच्या वाक्यावरती विश्वास ठेवून माझ्या शबरी मातेनं भगवंताची भक्ती केलेली आहे. आणि सांगेल मायबाप बघा, शबरी माता ज्यावेळेस मातंग ऋषी निजधामाला जाण्याकरिता निघाले होते आणि निजधामाला जाण्याकरिता निघाले, आपल्या गुरुवरती विश्वास ठेवला. आपले गुरु म्हणाले, मातंग ऋषी शबरी अगं रोज सडा रांगोळी करून ठेवत जा. एक दिवस तुला श्री रामचंद्र प्रभू भेटायला येणार आहे. आणि शबरी माता नित्य नेमाने रोज अगदी आपलं अंगण स्वच्छ करून ठेवायच्या मायबाप. आणि भगवंताला रोज बोर आणून ठेवायच्या. काय सांगावं त्या बोराची गोडी. माझ्या प्रभूना उष्टे बोर खावा. उष्टे बोर खाल्ले माझ्या प्रभूनं, श्री रामचंद्र प्रभूनं. आणि जगाच्या मालकानं उष्टे बोर खाल्ले मायबाप. आपण आपल्या नवऱ्याचं उष्ट ताटातलं खात नाही. फार मोठी शोकांतिका आहे. ऐका महिमा शबरीचे बोर माझ्या भगवंतानी खाल्ले. फार मोठी शोकांतिका आहे. विचार करण्याची गोष्ट आहे. बघा अजूनही या पुढे जाऊन आपण सांगू. परंतु मायबाप तुम्हाला सांगेल, शबरी माता रोज झाडून झुडून घ्यायची. कुठे? आपल्या अंगणामध्ये. रोज सकाळी उठून सडा टाकायची, रांगोळी काढायची. मायबाप आपण काढतो का रोज रांगोळी? काढतो ना. मैंने आंगन नहीं बुहारा, मैंने आंगन नहीं बुहारा, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान, कैसे आएंगे भगवान. रोज आपलं अंगण आपण निर्मळ करून ठेवलं की आपोआप भगवंत येतात. लक्ष्मी त्या ठिकाणी वास
मायबाप एकदा. असे तसे स्वतःचे भाग्य कधी उजळत नसते मायबाप. ज्या भक्तावरती भगवंताची कृपा झाली ना त्याची नाव कडीला गेल्याशिवाय राहत नाही. बघा असंच एकदा तुम्हाला माहिती आहे रावणाचा भाऊ कोण होता? कोण होता? विभीषण. विभीषण. विभीषण सुद्धा श्रीरामचंद्र प्रभूला जाऊन मिळाला होता की नाही? का? कारण की राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा त्याला श्रीरामचंद्र प्रभूची गोडी लागलेली होती. त्यांच्या चरणावरती त्याला नतमस्तक व्हायचं होतं. परंतु मायबाप एक वेळेस असं झालं, विभीषण महाराज काय करायचे, आपल्या घरातल्या लंकेमध्ये आपल्या घरातल्या देवाऱ्यासमोर रोज राम नाव काढायचे. काय करायचे? रोज राम नाव काढायचे. आणि राम नाव काढत असताना एक वेळेस एक राक्षसाने पाहिल्यानंतर पळतच जाऊन सांगितलं. कुणाला? रावणाला. महाराज तुमचा भाऊ छोटा विभीषण राम नाव काढतो म्हणे. कुठे? आपल्याच नगरीमध्ये, आपल्याच घरामध्ये, आपल्याच मंदिरात. आणि असं म्हटल्यानंतर रावण अगदी तावानेच निघाला मायबाप. निघाल्यानंतर विभीषणासमोर आले आणि विचारू लागले, विभीषण मूर्ख आहेस का? अरे वेड्या, माझ्या शत्रूचं नाव तू माझ्याच घरामध्ये काढतो म्हणे. बघा विभीषणाने एवढं गोड उत्तर दिलं मायबाप. म्हणे भैया चिडू नको, शांत होय. म्हणे शांत कसं हो? माझ्या शत्रूचं नाव तू काढतोयस म्हणे. त्याचं नाव राम आहे. माझं नाव काढलं असतं तर मी तुला काहीच केलं नसतं म्हणे. ऐकून तर घ्या महाराज. विभीषण महाराज म्हणले, भैया र म्हणजे रावण. काय? र म्हणजे रावण आणि म म्हणजे माझ्या मंडोदरी वहिनी. बघा ज्याला भक्ती करायची ना तो कशीही करतो मायबाप. अशा दोन नावाचा अर्थ विभीषणाने अगदी गोड त्या रावणाला सांगितला. मग तुम्ही सांगा, भक्ती करायची जर असेल आपण कशाची वाट बघतो? वेळेची वाट बघतो. मग आपण वेळेनुसारच कार्य करतो मायबाप. मग भगवंत म्हणतो, एवढं जन्माला मी तुला घातलंय बाबा. ज्या वेळेस आपण आपल्या आईच्या उदरामध्ये होतो त्यावेळेस आपण काय म्हंटलो भगवंताला हात जोडून, देवा काही कर मला जन्माला घाल. परंतु मी एकदा का जन्म घेतला काय कर, तुझं नामस्मरण करेन. पण आपण जन्म घेतल्यावर काय करतो मायबाप? कवा लगेच विसरून जातो. मग भगवंताला एकदा का आईची आणि लेकराची नाळ तुटली की आपल्यावरती मायेचा प्रभाव पडतो आणि आपण काय म्हणतो? कवा म्हणजे त्या भगवंताला आपण काय होतो? खोटं बोलतो आणि भक्तीपासून विन्मुख होतो. मग हा जो मायेचा प्रभाव आहे ना, सांगेल तुम्हाला. बघा आपण कुठेतरी एक नालीतले किडे होतो. भगवंताला प्रार्थना केली, भगवंतानी आपल्याला आईच्या उदरामध्ये जन्माला घातलं. पण आपल्याला काय वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर? ल्यावी खावी बरी असावी सदैव, हेची धरी हाव भाव संसारी, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. लिहायला खायला असलं, रोज नव्या साड्या घालायला असल्या, 4 व्हीलर गाडीमध्ये फिरायला असलं, चांगलं घरामध्ये चांगलं खायला असलं आणि आमचे लेकरं बाळ जर सुखी असले तर आम्हाला दुसरं काही लागतं का? नाही लागत. मग भगवंत काय म्हणतात? देवाची द्वारी. ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला काय सांगितले हरिपाठामध्ये? देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. क्षणभर फक्त आपल्याला भगवंताची भक्ती करायला सांगितली. आपल्याला सांगितलंय का 10-12 दिवस करा एके ठिकाणी बसून किंवा 10 घंटे बसा? नाही. क्षणभर जर भक्ती केली एवढं पुण्य वाढेल त्याची गणना सुद्धा करता येणार नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
हरिमुखे म्हणा. बघा, पवित्र अशा कुळामध्ये पवित्र देशामध्ये आपल्याला जन्माला घातलंय भगवंताने. मग आपल्याला काय म्हटलं गेलंय? संतांची भूमी आहे. नाही. मग अमेरिकेला माता म्हटलं गेलंय का? नाही. मग आपल्या भारत देशाला माता म्हटलं गेलंय. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ संत साधु ऋषि मुनि हरि नाम की जपती माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। जहाँ हरि बाल एक मोहन है और राधा एक बाला, हरि नाम एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना तेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है। भारत माता की, भारत माता की. एकदा टाळ्या वाजवा माय बाप. का गोड प्रमाण दिलं. पवित्र अशा देशामध्ये पवित्र कुळामध्ये आपण जन्माला आलो. पवित्र ते कुळ पावना तो देश, पवित्र ते कुळ पावना तो देश, पवित्र ते कुळ कर्म धर्म रामेश्वर महाराजांसाठी टाळ्या वाजवा. बघा मायबाप, पवित्र देशामध्ये आपण जन्माला आलो, पवित्र कुळामध्ये आपण जन्माला आलो, परंतु आम्हाला भगवंताची भक्तीच माहिती नाही. जर भगवंताची भक्ती केली, आता मी हनुमंतरायांचं उदाहरण दिलंय, परंतु ह्यापुढे जर सांगायचं झालं ना मायबाप, तर माझ्या श्रीरामचंद्र प्रभूने काय केलं? राक्षसांना सुद्धा मुक्ती दिलेली आहे. कुपी कुळ उधरले, मुक्त केले राक्षसा. का केलं? कारण ते राक्षस सदा म्हणायचे, ज्या वेळेस सीता मातेचं हरण झालं होतं, रावणाने सीता मातेला नेलेलं होतं आणि त्यांना फक्त श्रीरामचंद्र प्रभूंना काय करायचं होतं? त्यांच्यासोबत युद्ध करायचं होतं. मग ते काय म्हणायचे? सतत म्हणायचे, कुठे गेला राम, कुठे गेला राम, राम 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 म्हणता म्हणता त्यांचा अनेक जप झाला. म्हणून माझ्या भगवंतानी 14 वर्षाचा वनवास घेतला होता ना मायबाप, तो फक्त अनेकांचा उद्धार करण्याकरिता घेतला. किष्किंधा नगरीमध्ये आल्यानंतर हनुमंतरायांचं त्यांचं दर्शन झालं. वाली सुग्रीव यांचाही त्यांनी उद्धार केला. आणि तेवढंच नव्हे मायबाप, मारीच नावाचा हरिण होऊन आला होता. कोण? कंसाचा मामा. पण बायांना आमच्या सोन्याची लई आवड. हा, शेजारणीचं नेत्याला लग्नाला पण घालत्यानच. मी नेते ना शेजारणीचं, म्हणून सांगते. मायबाप खरं सांगेल, सीता मातेला सोन्याच्या चोळीचा मोह झाला होता. म्हणे
हा जो मृग आहे ह्या मृगाला तुम्ही मारा म्हणे स्वामी, आणि त्या मृगाच्या कातड्यापासून मला चोळी बनवायची आहे. म्हणून त्या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्राने अगदी मारीचेचा सुद्धा उद्धार केलेला आहे. कारण की मरता वेळेस मारीचाने हाय राम आणि असं म्हटल्यानंतर माझ्या भगवंताला ती भक्ती प्राप्त झाली. म्हणून माझे भगवंत म्हणतात दुसरं काय आहे, हीच तर खरी विष्णूची महापूजा आहे. मग यापेक्षा दुसरा अनुभव काय असेल मायबाप. विठ्ठल बघा, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. गुरुची भक्ती कोणी केली? कोणी केली? मी केली. मायबाप, गुरुची भक्ती करायची म्हटल्यावर अगोदर सांगून जाईल, गुरु कीजिए जान के और पानी पीजिए छान के, या फिर गुण मिले तो गुरु बनाओ और चित्त मिले तो चेला. गुण मिले तो गुरु बनाओ और चित्त मिले तो चेला, और मन मिले तो मित्र बनाओ, वरना रहो अकेला, वरना रहो अकेला. गुरु जर त्या योग्यतेचा असेल तर शिष्य त्याच्या योग्यतेचा असायला हवा मायबाप. नाहीतर गुरुनं सांगायचं शिष्यानी नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. मग अनुग्रह जर घ्यायचा झाला तर गुरुही त्याच योग्यतेचा असायला हवा. गुरु गोविंद दोनो खडे काकीला गोपाळ. गुरु गोविंद दोनो खडे काकीला गोपाळ. बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. कबीरा गोविंद दियो दोनों खडे. पण गुरु शिवाय ज्ञान आहे का? नाही. तुळशी मार गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कनवळा वैष्णवांचा. बघा, ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु उपदेश केला होता, परंतु जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं आपले गुरु फार गरीब आहे. पण माझे तुकोबाराय गरीब होते का? नाही, शांत होते. आमच्या लिपाणी महाराजांसारखे मनाने श्रीमंत होते. हा, कसे होते माझे जगद्गुरु तुकोबाराय? संतही होते, शांतही होते आणि श्रीमंतही होते. मग त्यांना काय कमी असणार मायबाप? मग सांगेल, छत्रपती शिवाजी महाराज एकदा नजराना घेऊन गेले होते माझ्या जगद्गुरु तुकोबारायांसाठी. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं? म्हणाले, शिवबा, हे जे काय तू आमच्यासाठी आणलंय तरी ते आम्हा मृत्यू के समान महाराजांनी. सीता मातेला सुद्धा श्री रामचंद्र प्रभू म्हटले होते की अगं सीते, मी वनाला चाललो, पण तू काय कर, माझ्या आई वडिलांची सेवा कर. सीता मेरी विनती सुनी जा, जो कुछ दंड है दास दीजो राम.
टाळ होऊन जाते आमच्या महाराजांसाठी. बघा श्रीरामचंद्र प्रभूंसाठी सुद्धा सीता मातेचं आपल्या आईवडिलांसाठी घरी राहणं योग्य होतं. बघा अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा घेऊन गेल्यानंतर महाराजांना म्हणे, महाराज हा नजराणा तुम्हाला ठेवा. महाराज म्हणाले, आम्हाला काहीच नको. तरी ती आम्हा मृत्यू के समान माणिक पाषाण खडे जैसे. काय आहे म्हणे? खडे आहेत म्हणे, ते पाषाण आहे. आम्हाला काहीच नको, आम्ही त्याच्यावरती भाळणारे नाही. शुभा जरा करायचं असेल ना एकच करा. काय? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. कोण कोण एकादशी करता इथे? क्या बात. बाकीचं सगळे म्हशीवानी खापण. क्या बात. म्हशीवानी चारा, एकादशी धरा. तुम्ही म्हणाल आता आम्ही म्हणलं तुम्ही कधी बी खासाल बरं नाही. बघा मायबाप मला हसवता येत नाही पण प्रयत्न चालू आहे थोडे थोडे. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, शुभा अजून जर यापुढे काय करायचं असेल तर आया बहिणीची इज्जत काय करायची? ज्या आया बहिणीची इज्जत लुटत आहे मायबाप, त्या आया बहिणींसाठी तू रक्षण म्हणून उभा राहा. त्यांच्या पाठीमागे अगदी भावांसारखं उभा राहा असे म्हणणारे माझे जगद्गुरु तुकोबराय होते मायबाप. परंतु या अगोदर जाऊन सांगेल, जर तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल, प्रत्येक स्त्रीला वाटत असेल की माझ्या पोटी असा हिरा जन्माला यावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, पण त्या अगोदर माझी जाव व्हायला पाहिजे. मुजऱ्या बाणाचा बाणाचा जिजाऊला, मुजऱ्या बाणाचा बाणाचा जिजाऊला.
बघा, अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आया बहिणींचं रक्षण करण्यासाठी मायबाप, तुम्ही म्हणाल 16वा वर्ष धोक्याचं आहे, मी म्हणाल धोक्याचं नाही, 16वा वर्ष काय आहे, मोक्याचं आहे, काहीतरी करण्याचं आहे. 16व्या वर्षी माझ्या ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी सारखा उत्कृष्ट असा ग्रंथ लिहिला. 16व्या वर्षी माझ्या स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेसारख्या देशामध्ये जाऊन धर्माची शिकवण दिली. आणि 16व्या वर्षी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड जिंकला. एकच राजा माझ्या राजाचं नाव जोरदार काय होऊन काय गोड प्रमाण दिले बघा. म्हणून सांगून जाईल, घासवल्याशिवाय धार लागत नाही तलवारीच्या पातेला, घासवल्याशिवाय धार लागत नाही तलवारीच्या पातेला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्याच राजाची गरज आहे आपल्या भारत देशाच्या मातीला, आपल्या भारत देशाच्या मातीला. सपने तो सभी सजाते हैं लेकिन फिर भी अधूरे रह जाते हैं. कीर्तन और कथा में वही आते हैं जिन्हें भगवान बुलाते हैं, जिन्हें भगवान बुलाते हैं. माय बाप, उठवल्याशिवाय धार लागत नाही. काय चुकीचं झालं ना, तुम्ही हसनच नव्हत्या म्हणून. उठवल्याशिवाय जाग येत नाही आणि ओढल्याशिवाय काडी पेटत नाही. उठवल्याशिवाय
जाग येत नाही आणि ओढल्याशिवाय गाडी पेटत नाही. इथे बसलेला तुमचा आणि आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय दिवस उगत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय दिवस उगत नाही. म्हणून माझ्या जिजामातेनं प्रार्थना केली ना, असा सूर्य उगवला मायबाप एक दिवस. या शिवनेरी गडावर असा सूर्य उगवला, या शिवनेरी गडावर असा सूर्य उगवला. माझ्या गावच्या पोटी शिवाजी जन्मला, माझ्या गावच्या पोटी शिवाजी जन्मला. शिवनेरी गडावर असा सूर्य उगवला, असा सूर्य उगवला. बाळा शिवाजी
एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. क्या बात आहे. बघा हीच तर खरी विष्णूची महापूजा आहे मायबाप. हा तुम्ही सांगा देव कस काय येणार नाही एवढ्या आळल्यावर. यावंच लागेल. बघा स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. बघा गुरु भक्ती आणि पितृवचन सेवापती. आता आपल्या पित्याची सेवा एका पुत्रांनी कशी करावी. किती मोठं घर असलं काही काही ठिकाणी असं झालेलं आहे मायबाप खूप मोठं घर बांधलंय परंतु आई वडिलांना त्या घरामध्ये राहायचा अधिकार नाही. मग सुनबाई काय फॅशन मध्ये व्यसन नाही करत. फॅशन सांगा ज्या घरामध्ये जरा एवढं मोठं घर आपल्या लेकांनी बांधलंय त्या घरामध्ये जर आई वडिलांना राहण्याचा अधिकार नाहीत मग ते घर काही काय कामाचं आहे का नाही. त्या घराला आजही गाडी लागली तरी काही हरकत नाही मायबाप. मग ज्या आई वडिलांनी हडाचं काढं करून काबाड कष्ट करून अगदी तर हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला सांभाळलं त्या वडिलांना आपण लात मारून बाहेर काढून देतो आणि वृद्धाश्रमामध्ये टाकतो. ही आपली संस्कृती आहे काय नाही. मग आपल्या आई वडिलांना आपण प्रत्येकाने जीव लावायचा आहे. बघा सांगून जाईल मायबाप ते असे दैवत आहे की असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. त्यांनाच आई वडील म्हणतात. परंतु आम्हाला आई वडील म्हणजे कळालेच नाही हो. आम्ही काशी तीर्थयात्रेला जाऊ परंतु आई वडिलाची सेवा करणार नाही. मग भक्त पुंडलिकाने आई वडिलाची सेवा केली. अगोदरगंज कंबरातला आता घातल्या परंतु सेवा केली प्रायचित्त केलं म्हणून पांडुरंगाला त्या पंढरपुरामध्ये यावं लागलं. बघा आई वडील केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. मग त्याच आई वडिलाला आपण काय करतो खूप त्रास देतो. ज्या आई वडिलांनी लहानपणापासून तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं आपल्याला गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केली आम्ही ती माळ काढून टाकतो. कशासाठी रात्री काढून टाकतो सकाळी आंघोळ केल्यावर परत घालून घेतो. आमची अशी बुद्धी झालेली आहे की तुम्हाला सांग सात्विक आहार जर आपण सेवन केला किंवा खाल्ला आपली बुद्धी चांगली चालते. तुम्ही जर काही खासाल तुमची बुद्धी कशी चालेल चालणार नाही. मग आपण आई वडिलांना कसा जीव लावू आई वडीलच कळणार नाही कळलेही नाही. मग मायबाप आम्हाला आई वडील जर कळायचे असेल तर आम्हाला काय शाकाहारी राहावं लागेल निर्व्यसनी राहावं लागेल. तेव्हा आम्ही दुर्जन बनणार नाही. आम्ही सज्जन बनून आई वडिलाची सेवा करू. मग तुम्हाला सांगेल आई वडिलाची सेवा करायची म्हटलं तर रात्रंदिवस त्यांचे पायीच्या पास नाही. शुगरची गोळी देणे बीपीची गोळी देणे रोज संध्याकाळी 5 मिनिटं तरी आपल्या आई वडिलांजवळ बसत जा. विचारी जाई तू कशी आहेस बाबा तुम्ही कसे आहात एवढंच त्यांना लागतं बाकी काही लागत नाही मायबाप. बघा हे दैवत असं आहे ज्या लेकराच्या डोक्यावरती आपल्या आई वडिलांचा हात आहे ना मायबाप त्या लेकराला आजपर्यंत काहीच कमी पडलेलं नाही. मग त्या आई वडिलांना आपण वृद्धाश्रमामध्ये टाकावं का नाही. त्यांची सेवा करावी. हीच तर खरी विष्णूची महापूजा आहे. आणि तुम्हाला सांगेल आज प्रत्येक तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे. याच्यातच आपलं भलं आहे. मग ह्या पुढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की एका पत्नीनं एका पतीची सेवा कशी करावी. आल्यानंतर शेतातून लगेच हसत मुखानं पाणी द्यावं. घरातली लक्ष्मी कशी पाहिजे तिच्या कपाळावरती आड्या नको अशा प्रसन्नतेने सदैव हसत राहावं अशी लक्ष्मीचं मुख पाहिजे. आपल्या पतीची सेवा तीच आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तू का म्हणे पतिव्रता
देवावरती सत्ता. बघा मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, तुम्ही जर एवढे सेवा करता, स्वामीची करता, गुरुची करता, आईची करता, वडिलांची करता, मग हीच तर खरी विष्णूची महापूजा आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये विष्णूची महापूजा सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखे, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. ह्या मुखाने सत्य बोलायचं, परंतु आजकाल आम्ही असं करतोय माय बाप. बरं मला सांगा, टेबलावरून घेतो ती काय आहे? बरं टेबला खालून घेतो ते काय आहे? टेबला खालून घेतो तो काय आहे? पैसा. टेबलावरून घेतो तो काय आहे? लक्ष्मी. मग आम्ही तीच लक्ष्मी घेण्यासाठी टेबला खालून हात घालतो. मग खोटं बोलतो की नाही? मग आपल्याला एवढं सांगितलंय जगद्गुरु तुकोबारायांनी, बाबांनो खरं बोला. हे मुख कशासाठी दिलंय? खरं बोलण्यासाठी दिलंय. मग नामस्मरण नाही झालं तरी चालेल, पण मुखाने तर सत्य बोला. किंवा एखादा माणूस फार संकटात आहे, दुःखात आहे, त्याचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा, असं जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. विष्णूची महापूजा दुःख सत्य बोले सत्य बोले सत्य बोले सत्य बोले मोती सत्य बोले सत्य बोले सत्य बोले विष्णूची महापूजा पूजा विष्णूची किती गोड प्रमाण दिलं माय बाप. बघा हीच तर खरी विष्णूची महापूजा आहे. सगळ्यांनी हातावरती करायचे. आपण आपल्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करणार आहोत. करावरती हात. वा वा मस्त ज्वारीचे कणस आले बरं का. राहू द्या असे. मी आता जाऊन येते शिडको बस स्टँडवर. विठोबा रखुमाई
निश्चयाचे बाळा तुका म्हणे तेची फळ. बघा इकडे निश्चय करावा लागतो तेव्हा तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मजा येते. हे काय असं तसं प्राप्त होत नाही. मायबाप जीवन घासावं लागतं आणि जो घासेल तोच चमकेल. म्हणून सांगते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. जो मनामध्ये निश्चय करेल की मी हे काम करणारच. आपण जर एखादं झाड लावलं, बरं मोसंबीचं झाड लावलं, त्याला जर आपण निश्चयाने पाणी घातलं, त्याला एक ना एक दिवस फळं आल्याशिवाय राहत नाही. येतात की नाही फळं? येतात. मग तशा आपल्या जीवनाचा एक संघर्ष आहे. जीवन हे काय आहे? संघर्ष आहे. मग जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्टीचा निश्चय केला की फळं आपोआप येत असतात. त्या प्रयत्नाला यश येतं. म्हणजेच जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेमध्ये फळ येणं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला शेवटच्या अभंगामध्ये सांगतात, मायबा
निश्चयाचे बाळ निश्चयाचे बाळ निश्चयाचे बाळ निश्चयाचे
जाऊ द्या माय बापा. काय गोड आवाज आहे. बघा, हीच तर विष्णूची महापूजा आहे. आणि अजून जर काही करायचे असेल, 19 फेब्रुवारी येत आहे. सगळ्यांनी आपल्या राजाची जयंती साजरी करायची. प्रत्येक घरामध्ये राजाची प्रतिमा असेलच आणि सगळ्यांनी आपल्या राजाची जयंती साजरी करायची आहे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून मी सेवेला पूर्णविराम देत आहे. आणि या ठिकाणी माझ्या मुखातून काही वेडेवाकडे शब्द निघले असतील ते मी परत घेते आणि सुधारण्याचा प्रयत्न करते. मी काही चांगलं ज्ञानाचं बोलले असेल ते तुम्ही सोबत घेऊन जा. आणि मायबाप, या ठिकाणी एक खास व्यक्तीचं नाव विसरले. आमचे नागेश भाऊजी माझं कीर्तन ऐकण्यासाठी आले आहेत, त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि तुम्हीही 2 तास कीर्तन ऐकलं. परत तुमच्यासाठी एकदा तुम्ही स्वतः जोरदार टाळ्या वाजवा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून मी सेवेला पूर्ण विराम देत आहे. ज्ञानेश्वरा माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी बोलले करुणे रामुडे हरी महाराज तुझे हरी नाम उच्चारी टाळकरी मंडळी बसा.